श्री स्वामी समर्थ. आज आपण पाहणार आहोत घरच्या घरी स्वामींची सेवा कशी करावी आणि त्यांची कृपा कशी मिळते. स्वामी समर्थ हे एक फक्त गुरु नव्हते, तर ते भक्ताचे मार्गदर्शक आणि आधार होते. त्यांच्या शिकवणीने भक्ताच्या जीवनात शांती आणि आनंद विश्वास वाढत होता. या स्वामींची सेवा कशी करावी आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत, तरी सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा. श्री स्वामी समर्थ. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी सदैव तुझ्या पाठीशी आहे. स्वामी समर्थांची ओळख. स्वामी कोण होते? स्वामी समर्थ हे अक्कलकोटचे अवतारू पुरुष आहेत. त्यांचे जीवन साधे होते आणि त्यांचे विचार खूप खोल होते. त्यांनी भक्तांना नेहमी सांगितले, भक्ती आणि सेवा हेच खरे जीवनाचे मार्गदर्शक आहेत. त्यांच्या शिकवणुकीत कधी चमत्कार नव्हते, पण प्रत्येक भक्ताच्या हृदयात आध्यात्मिक ऊर्जा ते निर्माण करत होते. स्वामी समर्थ म्हणतात, भक्तांवर श्रद्धा ठेवा, ते मार्गदर्शन करतील. स्वामी सेवा करा. स्वामी सेवा म्हणजे काय? स्वामी सेवा म्हणजे फक्त पूजा किंवा आरती नाही. स्वामी सेवा म्हणजे तुमचे मन शुद्ध ठेवणे, तुमचे विचार चांगले असणे, तुमची वागणूक चांगली ठेवणे, इतरांशी प्रेमाने वागणे. स्वामींना कधीच दिखाऊपणा आवडत नव्हता. स्वामींना दिखाऊ भक्तीही आवडत नव्हती. स्वामी म्हणायचे, भक्ती करा पण ती श्रद्धेने हवी. स्वामीच्या सेवेत समर्पण, संयम, नामस्मरण आणि सात्विक आहाराला फार महत्त्व आहे. स्वामी कधीही म्हणतात, कुठल्या गोष्टीत संयम असेल तर माणसाला त्याचं फळ नक्कीच मिळतं. आपण घरी पण स्वामींची सेवा करू शकतो. स्वामींची सेवा घरी कशी करावी हे मी तुम्हाला सांगते. स्वामींची सेवा घरच्या घरी करणं खूप सोपं आहे. स्वामींना बाकी काही लागत नाही. स्वामी फक्त श्रद्धेने पूजा केली की स्वामींची कृपा मिळते. स्वामींचा एखादा फोटो स्वच्छ पुसा आणि शांत जागेवर ठेवा. त्याला रोज तेलाचा तुपाचा दिवा अर्पण करा, फुलं अर्पण करा. स्वामींना प्रसाद अर्पण करा. स्वामींना प्रसादामध्ये खडीसाखर, बेसनाचा लाडू फार आवडतो. स्वामींना पिवळी फुले आवडतात. स्वामी म्हणतात, नामस्मरण करा. दररोज कमीत कमी 11 किंवा 108 वेळेस श्री स्वामी समर्थ किंवा जय जय स्वामी समर्थ या जपाचं नामस्मरण करा. याने तुम्हाला शांती मिळेल आणि मन प्रसन्न राहील. स्वामी म्हणतात, तसेच तारक मंत्राचाही 3 वेळेस तुम्ही जर जप केला तर तुमचं मन शांत राहतं आणि त्याचं फळ पण भेटतं. स्वामींसमोर संध्याकाळी प्रार्थना करा. छोटा दिवा लावा, अगरबत्ती लावा, डोळे मिटून शुद्ध मनाने प्रार्थना करा आणि आहार शुद्ध ठेवा, विचार शुद्ध ठेवा. राग द्वेष टाळा, कोणाशी द्वेषाने बोलू नका. स्वामी म्हणतात, प्रत्येकाची सेवा करा. स्वामींना सेवाभाव फार आवडतो. गरजू व्यक्तीला मदत करणे, कोणी त्रास दिला तरी शांत राहा, कारण सदैव स्वामी तुमच्या पाठीशी आहेत. स्वामी हीच खरी स्वामी भक्ती. स्वामी काय म्हणतात, रोज खोटे बोलू नका, रागावर नियंत्रण ठेवा, नामस्मरण रोज करा, स्वच्छता ठेवा, गरजू लोकांना मदत करा. स्वामींची एक कथा सांगते. एक भक्त स्वामी समोर आला आणि म्हणाला, स्वामी, माझं जीवन संकटात आहे. स्वामी म्हणाले, भक्ता, तू श्रद्धेने सेवा करत आहेस, मी तुझ्या सदैव पाठीशी आहे. त्या भक्ताचे सर्व संकट नक्कीच दूर झाले. ही आहे स्वामींची कृपा आणि शक्ती. स्वामी कृपा कधी मिळते? जेव्हा भक्त पूर्णपणे श्रद्धा ठेवतो तेव्हा स्वामी कृपा मिळते. थोडा उशीरही होऊ शकतो, पण अन्याय होत नाही. भक्त हार मानत नाही. संयम ठेवल्यास आणि स्वामीवर विश्वास ठेवल्यास स्वामी नक्कीच मार्गदर्शन देतात. स्वामींचा आशीर्वाद सदैव तुमच्यावर राहो. सेवा करत राहा, नामस्मरण करत राहा, सत्याच्या आणि भक्तीच्या मार्गावर चालत राहा. जय जय स्वामी समर्थ. तुम्हाला ही स्वामी सेवा कशी वाटली व तुम्ही कशी स्वामी सेवा करता हे आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा. आणि तुम्हाला आलेले स्वामींचे काही अनुभव असतील तेही आम्हाला सांगा. श्री स्वामी समर्थ.